या ज्ञानमंचावरची शोभा असणारे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे विशेष समाजामध्ये एक आगळीवेगळी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। नवे नवे मोठे मोठे कार्यक्रम करून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत या ठिकाणी प्रेमाचा सीधा, हृदयाचा सीधा, जसं की ज्ञानोबा ज्ञानेश्वर म्हटलेलं आहे, हृदया हृदय एकच आहे, या हृदयाची हृदय घातली आपण आयसे केले अर्जुनाते, अशी ज्यांची मती आहे असे सर्व विचारमंच आहे। यामध्ये या प्रसंगी अध्यक्ष म्हणून उद्भवलेले या ठिकाणी आदरणीय माननीय समाजसेवक ज्येष्ठ आहेत, ते मनाला ज्येष्ठ आहेत, कार्याला श्रेष्ठ आहेत असे गौतमजी खटक साहेब, त्याचबरोबर सर्व विचारमंच हे सगळेजण म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उभा आहोत, या ठिकाणी बसलेलो आहोत। या ठिकाणी प्रथमतः सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी शब्दसंधानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तथा स्वागत करतो आणि आभारही मानतो। आभार यासाठी आहे की तळागाळातील सर्वसामान्य क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या चिमुकल्यांच्या चोचीला या ठिकाणी दाना करून देण्याचं काम शिक्षक त्या ठिकाणी करत आहोत, गुरुजी या ठिकाणी करतो आहोत। म्हणून या ठिकाणी या गुरुजनांचा सन्मान करणं जी परंपरा आहे ती यांच्या अंतर्मनाला या ठिकाणी भावलेली आहे आणि अंतर्मनाचा छेद घेऊन त्या ठिकाणी गुरुजनांचा सन्मान हा सर्वश्रेष्ठ सन्मान असल्याला वाटलेला आहे। असे सर्व विचारमंच आणि या प्रतिष्ठानचे सर्व म्हणजे आधी वारे सर असतील, राठोड सर असतील आणि सर्व टीम त्या ठिकाणी असतील, सुंदर असं आनंदाचं वारं त्यांच्या अंतःकरणातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। असे या ठिकाणी सर्व मैत्रा फाउंडेशनची टीम सरांनी या ठिकाणी वाक्यावर बोलून गेलं, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। तर मी असं म्हणेल, मित्र असा असला पाहिजे, सुदामा आणि कृष्णासारखा असला पाहिजे, सुदामा आणि कृष्णासारखा असला पाहिजे, कृष्ण आणि अर्जुनासारखा त्या ठिकाणी असला पाहिजे, जे सुखात आणि दुःखात त्या ठिकाणी काय करतात, एकमेकांना सहाय्य करतात, नवे नवे या ठिकाणी सगळं काही बाजूला सरून त्या ठिकाणी एकत्रित केलं जातं। या मित्रासाठी जर विचार केला गेला तर या ठिकाणी नैतिकतेला सामर्थ्याला नैतिकतेची ज्या ठिकाणी जोड असते त्यांची खऱ्या अर्थानं मैत्री तयार होत असते। अशी मैत्री तयार होऊन मैत्रा फाउंडेशननं एकत्रित केलं, एकत्रित आले आणि एक समाजाचं ऋण आपण काहीतरी द्यायला हवं, देणाऱ्याला देत जावं, घेणाऱ्याला घेत जावं, यांनी देण्याचंच काम केलं। असं देत असताना त्यांनी या ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रम उपक्रम त्या ठिकाणी राबवले मैत्रा फाउंडेशन। त्यामध्ये वृक्ष लागवड असेल, वृक्ष संवर्धन असेल, आरोग्य शिबिर त्या ठिकाणी उभारले जात असतील, सांस्कृतिक कार्यक्रम, कवी काव्य संमेलन त्या ठिकाणी असेल आणि आज होत असलेला आदर्श शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी असेल, जो महर्षी म्हणून, कारण जगाला घडवण्याचे काम कोण करत असेल ते गुरुजी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही करत आहोत, याची जाण याची चालू मैत्रा फाउंडेशनला लागलेली आहे। म्हणूनच 2020 ला जरी मैत्रा फाउंडेशनची या ठिकाणी अभिरुची किंवा या ठिकाणी युनिव्हर्सल रोपट या जमिनीमध्ये लावला असेल तर संतांच्या भाषेत सांगायचं झालं, योलेश रोप लाविले द्वारी त्याचा वेलू जातो आहे सर अवघ्या 4थ्या वर्षामध्ये गगनावरी असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। असं मैत्रा फाउंडेशनचं आगळं वेगळं कार्य या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। याचे पुढे जाऊन सांगायचं झालं तर मैत्रा फाउंडेशनचे विशेष असं मला असं वाटतं, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वो हर काम अलग ढंग से करते हैं, उनका वही काम अलग ढंग से है, इसलिए इसके वास्ते आप जोरदार ताली बजाएं। हम ये मैत्रा फाउंडेशन का वास्ते ऐसा आपको संबोधित करता हूं। सुंदर अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी उद्भवलेलं आहे आणि घडून आणलेलं आहे। वेळेचं भान आहे, वेळेचं मर्यादा आहे, टाइम इज मनी, वेळेसाठीच आहे म्हणून टायमाला महत्व या ठिकाणी मानतो आणि जाता जाता एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून बोलवू इच्छितो। हा जो सन्मान या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना गुरुजनांना प्राप्त होतोय ना, हा सन्मान माझा एकट्याचा नाही आहे, हा सन्मान माझा एकट्याचा नाही आहे, हा सन्मान मी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या माझ्या सर्व गुरुजन बंधू भगिनीचा या ठिकाणी आहे। म्हणून हा सन्मान मी आनंदानं तुमच्या समक्ष या ठिकाणी स्वीकारतो आहोत, आपण सर्वजण शिकतो आहोत। आज मी सध्या माधवमीच्या स्टाफमध्ये कार्यरत आहे। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शाळा आहे आणि 350+ विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये कार्य त्या ठिकाणी करत आहेत। आम्ही 15 जणांचा 17 जणांचा स्टाफ आहे, 350 विद्यार्थी आमच्याकडे त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये। ही आमची अभिमानाची गोष्ट आहे आणि यामधून आम्हाला त्या ठिकाणी उचलण्याचं काम मैत्रा फाउंडेशननी वारेसरांच्या टीमनी केलं। यावर मनस्वी आनंद होतो आहे, मनस्वी आनंद होतो आहे असं या ठिकाणी वाटतंय। एवढंच नव्हे
हा सन्मान माझा एकट्याचा नसून शिक्षण क्षेत्रात सर्व कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू आणि भगिनीचा आहे. त्याचबरोबर हा सन्मान म्हणजे निव्वळ सन्मान म्हणजे थांबणे नव्हे, तर सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या कार्याला एक प्रकारची ऊर्जा आणि प्रेरणा त्या ठिकाणी दिलेली आहे. ती संधी प्रेरणा मैत्रा फाउंडेशनने या ठिकाणी प्राप्त करून घेतली आणि तुम्हा मला दिलेली. आता आपण ऊर्जेनं प्रोत झालेलो आहोत आणि ही ऊर्जा आपण आपल्या बालकांना चिमुकल्यांना त्या ठिकाणी वाटायची आहे, त्या ठिकाणी आणि वाढवायची आहे. हा आनंदाचा स्वभाव आहे. हा आनंदाचा स्वभाव आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे रंग आणि अवघ्या जगी असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. असा हा आनंदाचा सोहळा आहे. त्याचबरोबर इतकं बोलण्यासारखं बरंचसं काही आहे, पण जाता जाता परत एवढं सांगेन, हा या प्रसंगी ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त आहे त्या सर्वांचे या ठिकाणी मैत्रा फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मैत्रा फाउंडेशननं तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी, संबोधित करण्यासाठी किंवा आपल्याला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी लायबल समजतं, त्याबद्दल त्या ठिकाणी त्यांचे मनापासून मनस्वी धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी जाता जाता एक वाक्य असं बोलतो, जगाला उच्चतम पदावर पोहोचण्याचं काम कोण करू शकतं, असं एका कवीच एका लेखकाचं मत आहे सर. ते असं, एक पेन एक मूल एक शिक्षक आणि एक पुस्तक जगाला या ठिकाणी आकाशाला करत गेल्याचं काम करू शकतं. असं या ठिकाणी कार्य आपल्या सर्वांचं आहे. तुम्हा सर्वांनी या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी पुनश्च आमचा सन्मान केल्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय भारत. एक छोटीशी गोष्ट आमच्याकडून गेली.